आहे हे कळलेच तर वेद किंवा स्मृती पुराणादिकावरूनच कळू शकते. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरिता शब्दाचा उपयोग आहे. जगत अध्यस्त आहे, जगताचे उपादान अज्ञान आहे हे कळण्याकरिता शब्दांचाच उपयोग आहे. भावी काळात फल देणारे पण अदृष्ट स्वरूपात असणारे धर्माधर्म कळण्याकरिता शब्दांचाच उपयोग आहे. एवढेच काय, पण व्यवहारात देखील शब्दालाच अधिक प्रामाण्य आहे. माणसे आपल्या अंतःकरणातील अभिप्राय एकमेकाजवळ व्यक्त करतात तेव्हा शब्दानेच व्यक्त करतात. हल्ली देखील कोर्टात साक्षी पुरावा शब्दांचेच स्वरूप आहे. अनेक देशातील अनेक प्रांतातील वार्ता ऐकवणारी वृत्तपत्रे, आकाशवाणी केंद्रे शब्दांचीच उपयुक्तता दाखवतात. पण हे सर्व लौकिक शब्द आहेत. अलौकिक शब्द केवळ वेदच आहे. लौकिक शब्दापेक्षा वेदांचे महत्व असंख्य पटीने मोठे आहे. कारण वेद अपौरुषेय आहे. त्यात पुरुष बुद्धीमध्ये स्वाभाविक असलेले भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णपाठव हे दोष नाहीत. तसेच वेद नित्य आहे, अनादि आहे. ईश्वर वेद उत्पन्न करतो याचा अर्थ पूर्वसंकल्पात जसे वेद असतात तसेच त्याचे प्रकाशन करतो. वेदाच्या स्वरूपात, वेदाच्या शब्दात, वेदाच्या अनुपूर्वीत, वेदाच्या स्वरात, उच्चारात, अर्थात वेदाने सांगितलेल्या कार्यकारण भावात बदल करण्याचा अधिकार ईश्वराचाही नाही. या अर्थाने वेद अपौरुषेय आहेत. वेद अपौरुषेय आहे. ईश्वर पूर्वकल्पातील वेद प्रकाशित करतो या अर्थाने शास्त्र योनित्वात या सूत्रामध्ये वेद ईश्वर कर्तृक आहे असे म्हटले आहे. वेद ईश्वराप्रमाणे जवळजवळ सर्वज्ञ आहे म्हणून त्याला सर्वज्ञ कल्प असे म्हटले जाते. वेदाचे ज्ञानघन विपुल आहे, ज्ञानधन विपुल आहे. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत जे संस्कार आहेत ते सर्व वेदाने सांगितलेले आहेत. पंच उषक कालापासून प्रदोष कालापर्यंत केली जाणारी कर्मे वेदाने सांगितलेली आहेत. तसेच वर्णाश्रमाचे सामान्य विशेष धर्म वेदाने सांगितलेले आहेत. तसेच निष्काम कर्म, भगवत भक्ती, गुरुसेवा, ज्ञान, वैराग्य हा निवृत्ती धर्म ही वेदानेच सांगितलेला आहे. म्हणून वेदाला उपयोगी वस्तू आणि धन्य असे म्हटले आहे. त्या वेदाचा अनुवाद करणारी स्मृती, पुराणे, ज्ञानेश्वरी, गाथा इत्यादी शब्दरूप ग्रंथ देखील उपयोगी आणि धन्य आहेत. ठीक आहे, बोला हो महाराज आपण. हा ठीक आहे, ठीक आहे. आवाज येतो ना? येतोय, येतोय. येतोय महाराज. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू
आरसा नव्हे. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय शब्दखंडन प्रकरणामध्ये शब्दाला बाप हे पूरक असं विशेषण देऊन किंवा आश्चर्यचकित करणारा भाव प्रगट करून उपयोगी वस्तू म्हणून त्याचं वर्णन करतात आणि तो स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे अशी त्याची ख्याती, त्या शब्दाचा असलेला गुण, त्या शब्दाचा असलेला स्वभाव वर्णन करतात. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. अमृताचा विषय द्वारचा नव्हे. म्हणजे त्या शब्दाचा जो अपरोक्ष उपयोग आहे ते उपयोग देखील सांगतात की अमृताचा विषय द्वारचा नव्हे. अमृत असणाऱ्या स्वरूपाचं प्रगटीकरण किंवा विशेदीकरण, स्पष्टता करून देण्यासाठी शब्द हा उपयोगी पडतो, आरशासारखा उपयोगी पडतो. आपला चेहरा आपल्याला जर पाहता असला तर तसा आरशाचा उपयोग होतो. तसं आपलं सचितानंद स्वरूप सचितानंद म्हणून विशेषतेनं जर अनुभवायचं असलं तर आरसा हे, जसं शब्द हे माध्यम आहे आरशासारखं, जसा आरसा असावा व्यवहारात तसा परमार्थात शब्द उपयोगी आहे. म्हणून शब्दाचं ज्ञानोबराय वर्णन करतात. का तर शब्द स्मरणदानी प्रसिद्ध, स्मरण करून देण्यात प्रसिद्ध आहे. आपल्याला विस्मरण आहे अगोदर, म्हणून शब्दाचा उपयोग स्मरण करून देण्याला. कारण पाप, चंचलता, आवरण आणि विस्मरण असे स्तर आहेत. पामराला पापाचा प्रतिबंध आहे, विषयीला विक्षेपाचा वासनेचा प्रतिबंध आहे आणि जो जिज्ञासू आहे त्याला आवरणाचा प्रतिबंध आहे आणि जो परमार्थात साधनारूढ आहे त्याला विस्मरणाचा प्रतिबंध आहे. विस्मरणाचा आणि स्तरच आहेत ते निवळत चाललेलं एक प्रकारचं मायेचं जाळ आहे. ते मायेचं जाळ आहे. घन होत गेलं तर ते पापापर्यंत जात आणि विरळ होत गेलं ते विस्मरणापर्यंत येत. म्हणून परमार्थ करीत असताना ते विरळ होत. पाप जाऊन पुनीत होऊन विक्षेपात राहत आणि वासनेचा विक्षेप जर गेला अंतःकरणातला तर पुनीत होऊन आणि स्थिर होऊन राहत, पण आवरण रूपानं राहतच. आणि जर साधनारूढ असला तर परोक्षानं किंवा शब्दार्थ ज्ञानानं
अज्ञान सुद्धा निवळत, पण नेहमी करता निवळत नाही. पुन्हा आठवा आणि विसर होतो, आठवा आणि विसर पडतो. मग ते आठवा आणि विसर ही साधकाची दशा आहे. संत संगत झाली, ग्रंथाचं चिंतन केलं, ते आठव होत. आणि संत संगत नसली, ग्रंथाचं चिंतन नसलं, नामस्मरण नसलं की विसर होतो. म्हणून आठव विसर ही साधक दशेमध्ये अनुभवाला भेटते. मग काय प्रतिबंध? तर विसर प्रतिबंध आहे. आता साधकाला पाप प्रतिबंध नाही, विसर प्रतिबंध आहे. विक्षेप प्रतिबंध नाही, विसर प्रतिबंध आहे. आणि अज्ञान सुद्धा प्रतिबंध नाही, विसर. आता अज्ञानामध्ये विसरामध्ये काय फरक आहे? जर आपण बारकाव्यानं पाहिलं तर अज्ञानामध्ये अपराध भाव नाही, विसरामध्ये अपराध भाव आहे. अज्ञान नैसर्गिक आहे, अज्ञान प्राकृतिक आहे, अज्ञान स्वाभाविक आहे असं वर्णन आहे अज्ञानाचं. विसर तसा नाही. विसरात अपराध भाव की मी विसरलो, मी आठविलं नाही, मी साधनात कमी पडलो, मी सावधतेत कमी पडलो. म्हणून विसर ही माझी चूक आहे. अज्ञानात माझी चूक म्हणता येत नाही. अज्ञान अनादी आहे, अज्ञान प्राकृतिक आहे, जीवाला स्वाभाविक आहे. विसर माझ्याकून पाडला, मी विसरलो. संतांना विसरलो, शास्त्रांना विसरलो, देवाला विसरलो, ईश्वराला. माझा मला विसरलो. म्हणून मला विसर होऊ नाही, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. विसरली तया थोर झाली हानी, मी विसरणार नाही. आता असा संकल्प करता येतो, अशी प्रतिज्ञा करता येते, आणि आठवावर राहता येतो, स्मृतीला उपलब्ध होता येतो. म्हणून विसर हा अपराध आहे. म्हणून माझ्या अपराधामुळे मी मला चुकायलो, माझ्या अपराधामुळे मी बंधनाला प्राप्त व्हालो, माझ्या अपराधामुळे मला द्वेष सत्य वाटायले, माझ्या अपराधामुळे मला देव दुसरा वाटायला. अपराध आहे, चूक आहे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मला सहज सिद्ध असलेलं लक्षात आहे ना ह्या विसरामुळं. म्हणून विसर आहे. परमार्थ करीत करीत गेल्यावर कळते विसर. विसरानं संसार आहे, विसरानं विक्षेप आहे, विसरानं देव दूर चाललाय आणि आठवानं जवळ आलाय. म्हणून आठवा टाळ चिपळ्या घुळघुळा शब्द नादी, तिने ब्रह्मानंद हृदय आठवण नांदी. आठवण नांदती म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष तो वारकरी संप्रदायाने किंवा साधू संतांनी केले की ही आठवाची प्रक्रिया आहे, आठवाचा प्रयोग आहे, आठवाचं भजन आहे. आठवण नामस्मरण सांगितलं ते स्मरतीच आहे, म्हणजे आठवाच आहे, कारण विसरायचं नाही. म्हणून आपल्या जो साधन सामुग्री तोपर्यंत आपण साधन सामुग्रीचा उपयोग करून आठवावर राहावा, स्मरणावर राहावा. मग भजन साधन आहे, टाळ मृदंग साधन आहे, शब्द साधन आहे, ग्रंथ साधन आहे, श्रवण साधन आहे, हे आठवाचं साधन आहे, स्मरणाचं साधन आहे, प्रवचन पाठ साधन आहे, विचार साधन आहे, प्रेरणा साधन आहे, परमार्थाची संकल्प वाहन साधन आहे, जागर राहणं साधन आहे, ध्यान साधन आहे. ही साधना येत. म्हणून ह्या साधनानं स्मृती जाग होती, स्मृती लाभ उपलब्ध होते. स्मृती म्हणजे विसर आहे, तर विसराचं स्मरण होते. म्हणून विसरल्यामुळे झालेलं, आणि म्हणून हे विसरल्यालं
आठवलं पाहिजे. नसल्याला मिळालं पाहिजे हा संसार आहे, जे नाही ते मिळालं पाहिजे हा संसार आहे. ध्यानात घ्या. न कळालेलं कळालं पाहिजे, हा मध्यमाचा परमार्थ आहे. आणि विसरलेलं आठवलं पाहिजे, हा साधकाचा परमार्थ आहे. परमार्थ आरूढांचा परमार्थ आहे, साधना आरूढाचा परमार्थ आहे. विसरतय आठवतय, कळत नाही कळतय, नाही आहे वाटतंय, नाही आहे वाटतं ते विषय पामराला. कळत नाही कळतय ते जिज्ञासूला, मुमुक्षुला, आणि आठवतय विसरतय ते साधकाला. म्हणून जो साक्षात परमार्थ करायला लागला आरूढ आहे, तर त्याला आठवतय विसरतय. तर कशानं आठवतय कशानं विसरतय? आठव विसर व्हायला काय साधन आहे? तर आठव विसर संबंधित वस्तू कळाली की तिच्या संबंधितली वस्तू आठवत असते. जसे दोन मित्र आहेत, एक मित्र पाहिला की दुसऱ्या मित्राची आठवण होते. आपोआप आठवतो तो तिथं नसतो, पण याच्यामुळे तो आठवतो, संबंधामुळे. ही संबंधानं आठवण आहे. काही संकल्पना आठवण करता येते, आठवता येते एखाद्याला संकल्पना. आपल्याला ज्यावेळेला पाहुण्याचं नाव किंवा कोणाचं महाराजाचं नाव आठवत नाही, त्यावेळेला आपण जे आत आठवण्याचा शोध घेतो, स्वप्रेरणेनं शोध घेतो, तर ती प्रयत्नानं आठवण करता येते. आत डोकावता येतं अंतःकरणात आणि आठवता येतं त्याला. संबंधानं, संबंधिताच्या संबंधानं आठवण होते, संकल्पानं प्रयत्नानं आठवण होते, आणि वाक्य श्रवण केल्यावर आठवण होते शब्दानं. आणि काही प्रेरणा होऊन आठवण होते. अशी आठवण होण्याचे काही प्रकार आहेत. त्यापैकी बाकीच्याला सर्व कोणी दुर्बल असतं, पण शब्दानं आठवण व्हायला मनुष्य देहातले सर्व सबल आहेत. शब्द ऐकला की आठवण होते त्या शब्दाच्या अर्थाची. म्हणून शब्द ही सामान्य साधने आठवून देण्याचं सर्वा करतात. सर्वा करतात. मी आता हत्ती म्हटलो की घ्यायला द्यायला त्या शब्दाचा अर्थ माहित आहे. त्यांना हत्तीचा आता अंतःकरणामध्ये संस्कार त्यांचा उभा राहतो, प्रत्यक्षात येतो. त्या संस्काराचं प्रत्यक्ष होतं त्या हत्तीच्या. हे मनुष्य द्या स्वाभाविक आहे. म्हणून शब्दानं आबाल वृद्धांना, तरुण बालकांना, शिकलेल्या बिगर शिकलेल्यांना, ऐकणारा न ऐकणाराला, म्हणजे जो आजच ऐकायला आला कधी ऐकणार नाही त्याला सुद्धा शब्दानं स्मृती होते शब्दाच्या अर्थाची. ही खूबी मनुष्य देहात. म्हणून ज्ञानोबारायासारख्यानं नामस्मरणाचा मार्ग जगात प्रचारित केला. कारण नामानं स्मरण होते, शब्दानं स्मरण होते. म्हणून शब्द चालविला, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, शब्द हा बहुसार उपकारांच्या राशी. म्हणून ज्ञानोबरायाने शब्द चालविला, शंकराचार्याने शब्द चालविला, व्यासानं शब्द चालविला, नारदानं शब्द चालविला, वशिष्ठानं शब्द चालविला. ही जी शब्द चालविणारी शब्दाची परंपरा तुकोबराय, निळोबराय, रंगनाथ गुरुजीपर्यंत, साखरे महाराजापर्यंत जी आलेली, तर ती शब्दानं स्मृती होती, शब्दानं स्मृती जागी होती. शब्दानं स्मृती जागी होत नसली तर पाप आहे, मग पाप काढा.
पाप जाऊन बी होत नसली तर मग चंचलता आहे, चंचलता काढा. चंचलता जाऊन बी होत नसली तर बुद्धिमान दे. किंवा त्याला त्या शब्दावर आरूढ नाही, तर ते शब्दानं होतंय. म्हणून शब्द न ऐकणं पाप आहे. शब्द ऐकल्यावर पाप जाते. शब्द न ऐकणं विक्षेप आहे, वासना आहे. शब्द ऐकल्यावर वासना क्षमतात. शब्द न ऐकल्यावर अज्ञान घन होते. शब्द ऐकल्यावर अज्ञान राहत नाही. शब्द न ऐकल्यावर विस्मरण राहते. शब्द ऐकल्यावर विस्मरण राहत नाही. म्हणून शब्द सर्वाला घालितात. म्हणून शब्दानं पाप जाते नामानं. शब्दानं वासना संपत्यात. शब्दानं अज्ञान जाते आणि शब्दानं विस्मरण बी जाते. मग सर्व स्तरातल्या सर्व साधकासाठी शब्द उत्तम आहे. शब्द एक सामान्य साधन आहे सर्वांसाठी. सर्वसमावेशक असं साधन आहे. म्हणून शब्दाची साधना साधू संतांनं जगात रूढ केली. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध. अमृताचा विषेदू आरसा नव्हे. अमृताचा विषेद म्हणजे स्पष्ट करणारा असा आरसा आहे शब्द. विषेदीकरण करणारा, स्पष्टीकरण करणारा, त्याची स्पष्टता करणारा, त्याला तरळून आणणारा अर्थाला. अर्थ अंतकरणात तरळला पाहिजे. अर्थाचा अंतकरणात प्रकाश पडला पाहिजे. अर्थ अंतकरणाच्या पटलावर अंतकरणाने त्याचा आकार धरला पाहिजे. अर्थाकार अंतकरण झालं पाहिजे शब्दानं. कानाद्वारे तर सुरुवातीला शब्दाकारच अंतकरण होते. ते कानातून आलेल्या शब्दाचं अंतकरणानं घेतलेलं मागे शब्दाकार अंतकरण होते. आणि शब्दाकरण झाले की बुद्धीनं ते अर्थाकार होते. ध्यानात घ्या. म्हणून सकलार्थमती प्रकाश. म्हणून कानानं शब्द आला की सुरुवातीला शब्दाकार अंतकरण होतं. जसं डोळ्यानं रूप आले की रूपाकार होतंय. त्वचेनं स्पर्श आला की स्पर्शाकार होतंय. अंतकरण ज्या ज्या इंद्रियातून जे जे विषयी त्याकार होते सुरुवातीला. म्हणून शब्दाकारच होते सुरुवातीला अंतकरण. राम हा शब्दाकार अंतकरण होते. राम शब्द ऐकल्यावर. आणि राम शब्दाचा अर्थ बुद्धीनं लक्षात आला कि मग रामाकार अंतकरण होते. तो राम भावनेनं सगुण वाटला की सगुणाकार अंतकरण होते. आणि तो राम विवेकानं निर्गुण कळाला की निर्गुणाकार अंतकरण होते. राम म्हणता रामच होईल. राम म्हणता राम शब्दाकार होईजे. राम म्हणता राम सगुणाकार. राम शब्द येतो शब्दाचा सगुणार्थाकार होईजे. आणि राम म्हणता निर्गुणार्थाकार होईजे. 3 टप्पे आहेत. होण्याची साधने तीन प्रकार पडतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 तुका म्हणे केल्या जगातले वस्तू सुद्धा 3 प्रकारचे आहेत. व्यक्ती सुद्धा 3 प्रकारचे आहेत. अधिकारी सुद्धा 3 प्रकारचे आहेत. मार्ग सुद्धा 3 प्रकारचे आहेत. म्हणून शब्द ज्ञान, शब्दाचा सगुण अर्थ ज्ञान आणि शब्दाचा निर्गुण अर्थ ज्ञान. आणि राम शब्दाचे 3 आकार होते वरती ऐकल्या तरची शब्दाकार, सगुणाकार, निर्गुणाकार. कारण दगड शब्दाचा सगुणच अर्थ आहे. शब्द सगुण आहे, सगुणच अर्थ आहे दगड शब्दाचा. ध्यानात घ्या. पण राम शब्द सगुण आहे. राम शब्दाचे अधिकार प्रवृत्ती 2 अर्थ आहेत. सगुण साकार राम, सगुण निराकार राम आणि निर्गुण निराकार राम.
तर सगुण साकार राम कोणाला होता येत नाही. तो अवतार झाला अवतार त्रेतायुगात. सगुण निराकार बी कोणाला होता येत नाही. ते ईश्वराचं स्वरूप आहे, ते विष्णू स्वरूप आहे. ते बी कोणाला होता येत नसते, ती माय उपाधिवान आहे. म्हणून राम म्हणता रामची होय ते सगुण साकार राम नाही. राम म्हणता रामची होय ते सगुण निराकार राम नाही. राम म्हणता रामची होय ते निर्गुण निराकार राम आहे, ते सर्वाचं स्वरूप आहे. ते कोणाला होता येते बुद्धीच्या नित्यानं आधीच असतो. आधीच असतो स्वाभाविक. बुद्धीच्या नित्यानं होता येते, बुद्धीच्या नित्यानं त्याच्यापासून लांब जाता येते. स्वरूपानं लांब जाता येत नाही निर्गुण निराकार रामापासून कोणालाच. कोणीच गेलेला बी नाही आणि जाता येणं शक्य नाही. निर्गुण निराकार हे सर्वाचं स्वरूप आहे, सर्व चैतन्याचं स्वरूप आहे, सर्व जीवाचं स्वरूप आहे, सर्व जडाचं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे ती. त्याच्यापासून च्युत होता येत नाही. समजुतीनं झाला त्याला जीव म्हणते. स्वाभाविक होता येत नाही, वास्तवतेनं होता येत नाही. खोट्यानं झाला, खोट्यानं होता येते, त्याला जीव म्हणते. म्हणून राम म्हणता रामची होय जी, राम म्हणता निर्गुण निराकार रामची होय जी. तो निर्गुण निराकार राम आहे. पण अंतःकरणाची चंचलता असल्यामुळं तो लक्षात येत नाही. म्हणून अंतःकरणाची स्थिरता करण्यासाठी सगुण निराकार रामाचं ध्यान आहे. सगुण निराकार रामाचं ध्यानाला अंतःकरण लायक नाही. म्हणून सगुण साकार रामाचं सेवा आहे, दर्शन आहे, उच्चार आहे, तीर्थ आहेत, मंदिर आहे, मूर्ती. पाप प्रतिबंध घालण्यासाठी मंदिर, मूर्ती, तीर्थ आहेत. चंचलता घालण्यासाठी ध्यान आहे. आणि पाप चंचलता गेल्या, अपरोक्ष होण्यासाठी फक्त शब्द काफी, काहीच लागत नाही. फक्त शब्द. शब्दानंच अपरोक्ष ज्ञान होते पात्रतावाल्याला. ती पात्रता नसल्यामुळे ध्यान आणि बहिरंग साधन सांगावं लागते. मग अंतःकरणाची लायकी वाढली तर शब्द काफी आहे. शब्द का म्हणे शब्द पहा, शब्दचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. पूजाला दुसरं काही लागत नाही शब्दा वाचून. आणि देव कळायला आणि देव मिळायला, देवाचं सुख भोगायला शब्दाशिवाय काही लागत नाही. शब्दची, शब्दाशिवाय पुन्हा काहीच लागत नाही. म्हणून शब्द हा अंतिम साधन आहे परमार्थातलं. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द, स्मरणदानी परिशुद्ध, अमृताचा विशुद्ध वारिसा नव्हे तारसाच आहे महाराज, असं महाराजांना सांगायचंय. म्हणून अशा प्रकारनं शब्द हा आरसा आहे, किंवा शब्द हा परमार्थामध्ये स्मरण करून देण्याची उपयोगी अशी वस्तू आहे, असं आपल्याला महाराजांना आतापर्यंत सांगितलेलं आहे. म्हणून शब्दानं काय होतं, तर शब्दानं अर्थाचा बोध होतो. हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. कोण्या बी अर्थाचा बोध होतो, ज्या त्या शब्दानं त्याच्या अर्थाचा बोध होतो. म्हणून शब्द हे साधन आहे, भान करून देण्याचं, ज्ञान करून देण्याचं. मग शब्द साधन आहे, पण महाराज प्रत्यक्ष ज्ञान साधन आहे, अनुमान साधन आहे. प्रत्यक्ष अनुमान साधन नाही का तुम्ही शब्दच मानतात? हा, प्रत्यक्ष अनुमान साधन आहेत, पण ते स्थूल आणि सूक्ष्म कार्यरूप प्रपंचाचं ज्ञान करून देण्याचे साध्य आहेत. कार्यरूप जगत कळत आहे, कारण कळत नाही प्रत्यक्षानं आणि अनुमानानं. आणि कारण सार आहे, कार्य गौण नाही.
म्हणून गौणाचं ज्ञान होते प्रत्यक्षानं आणि अनुमानानं, मुख्याचं ज्ञान शब्दानं होते. म्हणून मुख्य जर कळून घ्यायचा असलं तर शब्द लागतो, शब्द. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. कारण शब्दाशिवाय ते मुख्य जे आहे ते कळतच नाही, जे कारण आहे ते कळतच नाही, कारण ब्रह्म कळतच नाही. म्हणून जर जगाचं कारण ब्रह्म आहे हे जर कळून घ्यायचं असलं तर शब्दाला शरण जावं लागते, शास्त्राला, वेदाला शरण जावं लागतं. कारण अनुमान होत नाही आणि प्रत्यक्षानं कळत नाही, हे आपण काल परवा पाहिलेलंच आहे. म्हणून शब्द संबंध हे प्रत्यक्षाने कळत, काय हे सांगितले तर एक वाक्य वाचतो वरतो म्हणजे आपल्याला पुढचा विषय स्पष्ट होईल. म्हणून पर्वतावर धुमाचे प्रत्यक्ष झाल्यावर अग्नीचे अनुमान होते, हे आपण दृष्टांत परवा पाहिलेला आहे. तसे येथे जगतरूपी कार्याचा ब्रह्मरूप कारणाशी संबंध आहे हे प्रत्यक्षाने कळत नाही, म्हणून येथे अनुमानाची प्रवृत्ती होत नाही. ब्रह्म कळायला अनुमानाची प्रवृत्ती होत नाही, म्हणजे अनुमान साधन तिथपर्यंत पुरत नाही. कारण अनुमानाला हेतू पाहिजे आणि ब्रह्म कळण्याला हेतू स्पष्ट नाही. कारण ब्रह्मापासून जे होते असा कोणाचा अनुभव नाही आधी. कारण अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर, सर्व प्रमाणाचं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे. सर्व प्रमाण बाकीची प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे. कारण प्रत्यक्षातलं काहीतरी लागते. शब्द प्रमाणात सुद्धा शब्दाचा प्रत्यक्ष व्हावं लागतं, शब्दाचं प्रत्यक्ष, तेव्हा अर्थाचं प्रत्यक्ष होते. मग कानानं शब्द ऐकणं हे प्रत्यक्ष ज्ञानच आहे आणि शब्दानं अर्थ कळणं हे शब्द ज्ञान आहे. ध्यानात घ्या, आपण कानानं शब्द ऐकायला लागलो हे प्रत्यक्ष ज्ञानच आहे. कारण कानाद्वारे शब्द अंतःकरणात कळाला हे प्रत्यक्ष प्रमा आहे आणि शब्दानं अर्थ कळाला ही शाब्दी प्रमा आहे. म्हणून ज्ञानात ज्ञान आहेत हे कळालं पाहिजे आपल्याला. कानानं शब्द कळाला ही शब्द ही शब्द प्रमाण नाही. कानानं कळालेल्या शब्दानं अर्थ कळाला हे शब्द प्रमाण आहे. अर्थ ज्ञानात शब्द प्रमाण होते. म्हणून अनुमान प्रमाणामध्ये धूर दिसला हा प्रत्यक्ष आणि धुरावून अग्नी कळाला हे अनुमान आहे. तसं महाराज जग दिसत नाही का? जग दिसते, पण जग ब्रह्मापासून होतंय असं कोणी पाहिलं, कोणी जाणलं? असं प्रत्यक्ष कुठे अगोदर? आणि इकडे व्यवहारात अग्नीपासून दूर होतं हे प्रत्यक्ष ज्ञान आहे, त्याचे स्मरण आहे, त्याचे संस्कार आहेत. तसं ब्रह्मापासून जगत होते असा कुठे संस्कार आहे, पूर्वसंस्कार कुठे अंत करणार? तेव्हा अनुभवलं कोणी असं की ब्रह्मापासून जग झाले. म्हणून हेतू स्पष्ट नसल्यामुळं ब्रह्माचं, कारण रूप ब्रह्माचं अनुमानानं ज्ञान होऊ शकत नाही. न्यायिकांनी जरी तो विषय मांडलेला असला तरी होऊ शकत नाही, असं इथं आपल्याला गुरुजी सांगतात. कारण अनुमानाची प्रवृत्ती होत नाही का? तर हेतू अभावी, हेतू नसल्यामुळं. जगाचा ब्रह्माशी कार्यकारण भाव रूप संबंध आहे हे कळणे तर वेद किंवा स्मृती पुराणाधिकावरूनच कळू शकते. जगाचा ब्रह्माशी कार्यकारण भावरूप संबंध आहे, कारण जगत कार्य आणि ब्रह्म कारण आहे, असा हा संबंध ब्रह्माचा आणि जगाचा जर कळायचाच असला, कळून घ्यायचा असला तर वेद किंवा स्मृती पुराणाधिकावरूनच कळण. कारण की पुराणातच सांगितलेलं आहे की पहिलं ब्रह्म आहे, नंतर तिथं उपाधी निर्माण झाली, नंतर तिथं गुण आहेत, नंतर भूत आहेत, नंतर जगत आहे. असा क्रम पुराणाने सांगितलेला आहे, असा क्रम उपनिषदानं सांगितलेला आहे, असा वेगवेगळ्या प्रकारचा क्रम वेदात मांडला आलेला आहे, संतांच्या मुखातून आलेला आहे, ऋषी मुनीनं सांगितलेला आहे. म्हणून हे शब्द बोलणारे जे कोणी वेद, स्मृती, पुराण, उपनिषद, ऋषी आणि संत
यांच्या ह्या शब्दाला शरण गेल्याशिवाय आपल्याला ब्रह्म आणि जगत याचा कार्यकारण भाव कळत नाही. म्हणून जे शास्त्र पाहत नाही, संतांची संगत करीत नाहीत, वेद उपनिषद ऐकत नाहीत, वाचित नाहीत, त्यांना ब्रह्माचा आणि जगाचा कार्यकारण रूप संबंध कसा कळत? ब्रह्म आहे हेच कळत नाही, तर ब्रह्म कारण आहे का कळण जगाचं? आणि जग ह्या ब्रह्मापासून झालं हे कसं कळन? आहे असं आवाज वास्तविक. व्यवस्थित आहे ना भाऊ? आवाज आहे ना का? येतोय येतोय हा आवाज येतोय व्यवस्थित. ज्याला आहे ना त्यांना रेंज नसेल मग. हा ठीक आहे, मला फुल रेंज आहे, तुम्ही पडतो राहत आहे. ठीक आहे. काय चाललं आता विषय कुमाऊत सर? कार्यकारण कसं करणार जर हे नसेल माहिती तर? बरोबर बरोबर, आलं लक्षात. ठीक आहे. हा, ब्रह्माचा आणि जगाचा कार्यकारण भावरूप संबंध, हे कार्यकारण भाव संबंध पण कळायला पाहिजे. जसा समुद्राचा आणि पावसाचा कार्यकारण भाव संबंध कळायला पाहिजे. असं स्पष्ट नसतो की हा येणारा पाऊस आणि ते तिकडं समुद्र कारण आहे याच. आपल्या दारात जो पाऊस पडायला त्याचं समुद्र कारण आहे. समुद्र कुठं कोसो दूर राहायला, आणि ते पाणी कोणी थांबून टाकायले याची संख्याला कळायली पाहिजे. हे जलचक्र कळायला पाहिजे. हा थेंब कुठून आला आकाशातून, आकाशात कुठून आला, अशा मार्गाने कसा आला, कसं रूपांतरण झालं, त्याचं रूपांतरण आला. तसाच थेंब नाही आला उडून इथं. आपल्या समुद्राचा थेंब तसाच उडून इथं पाळणं नाही तुमच्या दारात, असं नाही म्हणायचं आम्हाला. तो समुद्रातला पाळणं हे बी म्हणायचे. तसं ब्रह्मच उडून इथे जग झाले असं नाही, पण ब्रह्मच रूपांतरित होऊन जग दिसायले. त्याला माध्यम आहेत माझा. जसं समुद्राला माध्यम माहिती आहेत आपल्याला, सूर्यप्रकाश माध्यम आहे, वायुमंडल माध्यम आहे, गरमी थंडी माध्यम आहे, वडवानळ अग्नी माध्यम आहे. हा वडवानळ अग्नी माध्यम आहे. बुडात जर पाहिलं तर वडवानळ अग्नी, बरोबर आहे. समुद्रातला वडवानळ अग्नी माध्यम आहे, सूर्यमंडल, वायुमंडल, पुन्हा त्याच्या मातात वायुमंडलात ढग झाले हे माध्यम आहेत. थंड हवा लागली हे माध्यम आहे. हवेचा दाब, चक्रीवादळ हे माध्यम आहेत. या अनेक माध्यमातून तुमच्या दारात समुद्र आलाय, समुद्रच आलाय. की माध्यमाची ज्याला स्पष्टता झाली त्याला समुद्रच आहे. हा तत्वमाशी असा बोध होतो. हा तुमच्या दारात पाडलेला थेंब समुद्र आहे असं महावाक्य त्याला सांगितलं तर कळत आहे. महावाक्याचं स्पष्टीकरण झाल्यावर तसं हे जग ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म. मला ज्या जगाचं ज्ञान झालं ते ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म. जे कळायले ते ब्रह्म आहे, ज्याला कळायले ते ब्रह्म आहे, जे कळायले ते ब्रह्म आहे. हे रूप ब्रह्म आहे, हे शब्द ब्रह्म आहे, आकार ब्रह्म आहे. जगाचा आकार जगाचा नाही, देहाचा आकार देहाचा नाही, ब्रह्म आहे. महाराज बोला. म्हणजे शब्दाद्वारे बुद्धीला जे ज्ञान होतंय, हा तर ते ज्ञान झालेल्या बुद्धीलाच आपण प्रज्ञा म्हणून ते प्रज्ञानम ब्रह्म त्या शब्दालाच असं म्हणलं तर बरोबर आहे का? हो, काय हरकत नाही. बुद्धीला म्हणा, शब्दाला म्हणा, ते एकच आलं ते. त्याशिवाय बुद्धीत बोध होत नाही शब्दाशिवाय. बरोबर आहे. म्हणून आपण पाहायला लागलो की जसा समुद्राचा आणि थेंबाचा संबंध कळायला पाहिजे, तसा जगाचा आणि ब्रह्माचा संबंध कळायला पाहिजे. आणि तो समुद्राचा आणि थेंबाचा संबंध असा वैज्ञानिकानं, विज्ञानानं, विचक्षण बुद्धीच्या मंडळीनं, बुद्धिमानानं, सखोल चिंतन करणाऱ्यानं, बाह्य भौतिक ज्ञानावाल्यानं जसा आपल्या लक्षात आणून द्याला
त्या विषयात ते गुरुच आहेत. सर्वांच्या लक्षात आणून दिलं त्यांनी की हा थेंब समुद्र आहे. अगोदर माहित नव्हतं ते. नवी एक क्रांती केली त्यांनी त्या ज्ञानाच्या माध्यमातून. बुद्धीची क्रांती येते. गुरुत्वाकर्षणाचा नियम, जलचक्र, सूर्यमंडल, ग्रह, तारे यांच्या गत्या, आकाशगंगा, कृष्णविवर, धूमकेतू, अजून ह्या सर्व प्रकारच्या अशा संशोधन केले जे खगोलीय संशोधन आहेत, तर ते बुद्धिमत्तेचाच विषय. सखोल बुद्धी वापरून त्याने ते चिंतन करून लक्षात आणून दिलं. संबंध लक्षात आणून द्याला, जसा समुद्राचा आणि थेंबाचा. त्याचप्रमाणे साधू संतान, चिंतक जी मंडळी, साधू संत जे, त्यांनी, ऋषी मुनींनी, वेदांनी, ईश्वराने अवतार घेऊन आपल्याला ब्रह्माचा आणि जगाचा संबंध लक्षात आणून दिलेला आहे. म्हणून वेदाला, शास्त्राला, श्रुतीला, पुराणाला, ऋषींना, संतांना शरण गेल्याशिवाय ब्रह्माचा आणि जगाचा कार्यकारण भावरूप संबंध कळत नाही. म्हणून जगाचा ब्रह्माशी कार्यकारण भावरूप संबंध आहे हे कळलेच तर वेद किंवा स्मृती पुराणादिकावरूनच कळू शकते. ते तिथंच कळू शकतं. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरिता शब्दाचा उपयोग आहे. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरिता असा शब्दाचा अतोनात सर्वतोपरी अपरिहार्य असा उपयोग आहे. शब्दाशिवाय मार्ग नाही. जगत आध्यस्थ आहे, जगाचे उपादान अज्ञान आहे, हे कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग आहे. आपल्याला जरी काही प्रक्रिया कळाल्या असल्या, विचारसागरातल्या, विचारचंद्रोदयातल्या, पंचदशीतल्या, की जगत आध्यस्थ आहे, जगाचे उपादान अज्ञान आहे, अशा ह्या ज्या प्रक्रिया आहेत, अशा ह्या ज्या युक्त्या आहेत, तर ह्या कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग आहे. त्या एकमेकाला कळून द्यायला बी शब्द आहेत, जो कळून द्यायला त्याला कळायला बी शब्दच उपयोगी आहेत, आणि शब्दानच कळाल्यात. म्हणून जगाचे उपादान अज्ञान आहे हे कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग आहे. म्हणून शब्द प्रमाण हे बलोत्तर प्रमाण आहे. भावी काळात फल देणारे पण अदृष्ट स्वरूपात असणारे धर्माधर्म कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग आहे. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान व्हायला, कारणाचं ज्ञान व्हायला आणि धर्माचं ज्ञान व्हायला, सुख दुःखाचे कारण जे धर्माधर्म आहेत ते कसे, त्याचा स्वभाव आणि त्याचं स्वरूप सांगितले, तर ती भावी काळात फल देणारी पण अदृष्ट रूपात असणारी असे धर्माधर्म आता आहेत अंतःकरणात येतो बीज रूपात. ते अद्रष्टात आता आहेत, पण अद्रष्ट म्हणजे द्रष्ट नाहीत, ते कळत नाहीत. अशी अद्रष्ट आहेत ती, म्हणजे द्रष्ट नाहीत. ती द्रष्ट नाही म्हणजे ते प्रत्यक्षाचा विषय नाही. धर्माधर्म अद्रष्ट आहेत. अद्रष्ट शब्दाचा अर्थच आहे कळू न शकणारी. अद्रष्ट शब्दातच ती दळलेले, ती द्रष्ट होऊ शकत नाहीत. त्यालाच अद्रष्ट म्हणावं. आपण अदृष्ट म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, प्रारब्धालाच अदृष्ट नाम आहे. का तर ते कळत नाही म्हणून. ते प्रत्यक्षात आल्यावर प्रारब्ध राहत नाही, तो भोग होतो अदृष्टाचा. म्हणून भोगच प्रत्यक्ष, प्रारब्ध प्रत्यक्ष नाही. प्रारब्ध अदृष्ट प्रत्यक्ष नाही. अदृष्ट कळत नाही. अदृष्ट जेव्हा कळतं तेव्हा भोगा म्हणूनच कळते. भोगे जाणी जे केली पूर्वजन्मी केलं जे अदृष्टाच्या रूपात आले ते भोगानच कळते. आता दुःख झालं तर मग कळते, अरे दुःख होतं आताच. ते बीज पेरलेले शेतीची कुठं कळते, कोंबावूनच कळते. त्याचा कोंब आला की ते हरभरे का ज्वारी का बाजरी का गहू आहे, पेरलेलं राहणं असं कळत नाही त्याच्यात काय पेरले, कारण ते मातीत कालवले. उगल्यावर कळते, उगल्यावर त्याच्या पानावरून कळतंय, त्याच्या कोंबावरून कळतंय. बीज नाही कळत मातीतलं, कोंब कळतो, कोंबावून त्याचं लागतंय
कोंबावून त्याची स्पष्टता होती. तशी भोगी जाणी जी केली पूर्वजन्मी ती भोगावून कळत त्याद्रष्ट कसं होतं, पापाचं आहे का पुण्याचं आहे, भोगावून कळत. म्हणून भावी काळात फल देणारी म्हणजे पुढं फल देणारी, जसं पेरल्याले ते उद्या परवा 4 दिवसाला 5 दिवसाला हप्ता एक आठवड्याला निघणार आहे, कोंब निघणार आहे, त्याचा उगवणार आहे. तसं आता अंतःकरणाचा अदृष्ट आहे, उद्याचा अदृष्ट आज आहे, पुढच्या एका तासातला अदृष्ट आज आता आहे, पण ते आता कळत नाही, तासानच कळणार, ते भोग द्यायला कळत. मान है का अपमान है, सुख है का दुःख है, रोग है का आरोग्य है, बल है का दुर्बलता आहे, पुढच्या क्षणातला अदृष्ट आता कळत नाही. म्हणून हवी कालात फल देणारा असा अदृष्ट असतंय. अदृष्टात धर्माधर्म असतात. धर्माधर्म कुठं असतात, भावी कालात फल देणारे आणि अदृष्ट स्वरूपात असलेली. धर्माधर्म कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग होतो, अशा प्रकारची. हे पहा, भावी कालात फल देणारे पण आदर्श स्वरूपात असणारे, याला कंसात केलं तर मस्त होईल, कारण हे आदर्ष्टाचं स्वरूप आहे. आदर्ष्टाची स्पष्टता करून देणारं विवरण आहे धर्माधर्माचं. आदर्ष्टात असणाऱ्या धर्माधर्माचं स्वरूप स्पष्ट करणारी शब्द येते, त्याची परिचय करून देणारी. भावी कालात फल देणारे पण आदर्श स्वरूपात असणारे, ही स्पष्टता आहे धर्माधर्माची. धर्माधर्माचं स्वरूप मूर्त स्पष्ट केले. मूर्तिमंत गुरुजीने ह्या शब्दानं धर्माधर्माचं स्वरूप स्पष्ट केले. मूर्तिमंत, त्याचं आहे तसं वर्णन केले धर्माधर्माचं. भावी कालात फल देणारे पण आदर्श स्वरूपात असणारे असे जे धर्माधर्म आहे ते कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग होतो. ते शब्दाशिवाय त्याचा परिचय होत नाही, कारण ब्रह्माचा परिचय शब्दाशिवाय होत नाही. जगत कारण ब्रह्माचा परिचय शब्दाशिवाय होत नाही, हे वरी पाहिलं. सुख दुःखाचे कारण असणाऱ्या धर्माधर्माचा परिचय बी शब्दाशिवाय होत नाही, हे इथं पाहिलं आपण. आता शब्दाचा उपयोग आहे, धर्माधर्म कळण्याकरिता शब्दाचाच उपयोग आहे. एवढेच काय, पण व्यवहारात देखील शब्दालाच अधिक प्रामाण्य आहे. म्हणून प्रत्यक्ष ज्ञान बी शब्दानच होते, अनुमानाचे ज्ञान सुद्धा शब्दानं होते, आणि कारण ब्रह्म किंवा सुख दुःखाचं कारण असणार धर्माधर्म यांचं सुद्धा ज्ञान शब्दानच होते. आणि एवढंच काय, व्यवहारातली देखील सर्व ज्ञान शब्द. एवढेच काय, पण व्यवहारात देखील शब्दालाच अधिक प्रामाण्य आहे. व्यवहारात सुद्धा शब्दाचाच वापर जास्त आहे. गंध हा विषय किती उपयोगाला येतो. रस हा उपयोग आहे, निर्वाहाचा खाण्यापिण्यापुरता वेळेच्या वेळेला उपयोग आहे. रूप आहे तर उजाडात दिवसात त्याचा वाहपो आहे, डोळे उघडल्यावर. स्पर्शे, स्पर्शाचे किती संस्कार आहेत आपल्याला, किती माहिती, किती ज्ञान आहे स्पर्शानं. थोडक काही सीमित आहे, त्याला सीमा आहे. पण शब्दाचा असीम असा उपयोग आहे. शब्दाचे संस्कार असीम आहेत आपल्याकडे. शब्दावर व्यवहार अवलंबून लय आपला. म्हणून व्यवहारात देखील शब्दाचाच वाहपोज असते, शब्दाचाच अधिक प्रामाण्य आहे. माणसे आपल्या अंतःकरणातील अभिप्राय एकमेकाजवळ व्यक्त करतात तेव्हा शब्दानेच व्यक्त करतात. माणूस माणसाजवळ बसतो, एकमेकाला परिचय देतो ते शब्दानच. एकमेकाच्या अंतःकरणातले सुख दुःख एकमेकाला सांगतो ते शब्दानच. एकमेकाच्या समस्या एकमेकाला सांगते ते शब्दानच. एकमेकाचा आनंद सांगते ते शब्दानच. मित्र शब्दानं जोडलेली, पाहुणे शब्दानं जोडलेली, शत्रू सुद्धा शब्दानं जोडलेला आहे. शाब्दिक संबंध आहे सर्व नातेगोती शाब्दिक आहेत. आत्या मामा मावशी मामा काका काय असतील तर शब्दानं संबंध आहे. शब्द जसे अनेक मनी धाग्यानं जोडलेली असते तसे शब्दानं जोडलेली सर्व.
नामकरण करून किंवा संस्काराची घेऊ देऊ देऊन. आणि शब्दानच प्रेम आहे, शब्दानच द्वेष आहे अभिव्यक्त होतो. म्हणून एकमेकाजवळ व्यक्त करतात तेव्हा शब्दानेच व्यक्त करतात. हल्ली देखील कोर्टात साक्षी पुरावा शब्दाचे स्वरूप आहे. हल्ली आताच्या जमान्यातलं सांगायलेत की कोर्टामध्ये साक्षी पुरावा, वकिलानं त्याचं काही मनोगत व्यक्त करणं, जे निर्णय देणं, हे सर्व शब्दावरच अवलंबून आहे ना. अनेक देशातील अनेक प्रांतातील वार्ता ऐकणारी वृत्तपत्रे, आकाशवाणी केंद्रे शब्दाचीच उपयुक्तता दाखवतात. देशाविदेशातल्या बातम्या वृत्तपत्रानं किंवा टीव्हीनं, रेडिओनं, आता मोबाईलनं, कॉलनं, हे समता सर्व शब्दाचाच उपयोग आहे. आपण सुद्धा आता शब्दानच आपापल्या ठिकाणाहून हे ऐकायलो, बोलायला लागलो. शब्दाच्या धाग्यानं जोडलेली सर्व आता सुद्धा पाठातली मंडळी. म्हणून ही शब्दाचीच उपयुक्तता दाखवतात. पण हे सर्व लौकिक शब्द आहेत. पण इतकं जरी असलं तरी लौकिक सर्व व्यवहारातले जे शब्द आहेत, रेडिओचे, टीव्हीचे किंवा वार्तापत्राचे, पेपरचे किंवा पत्र व्यवहाराचे सर्व किंवा कॉलचा व्यवहाराचे, हे सर्व शब्दाची लौकिकातले शब्द आहेत. लौकिक शब्दापेक्षा वेदाचे महत्व असंख्य पटीने आहे. लौकिक शब्द याची लौकिक अर्थ असतो, त्याच्यात लौकिक गंतव्य असतं त्याच्यात. म्हणून हे सर्व लौकिक शब्द आहेत. पण हे सर्व लौकिक शब्द आहेत. अलौकिक शब्द केवळ वेदच आहे. वेद हा अलौकिक आहे, अलौकिकच नाही, अपरुषी आहे. म्हणून अलौकिक हे वेद लोकातलं सांगत नाही, लोकायला सांगतो, पण अलौकातलं सांगतोय, अलौकिक सांगतो, अपूर्व सांगतो. म्हणून वेदाचा महिमा काही वेगळा आहे. लौकिक शब्दापेक्षा वेदाचे महत्व असंख्य पटीने मोठे, त्याच्या काही गणता करता येत नाही, असं पटीने मोठे आहे. कारण वेद अपुरुषी आहे. का तर वेद कसा आहे, अपुरुषी आहे. म्हणजे तो पुरुष बुद्धीचा नाही, त्याचा असा एका औषधात मोडत नाही. वेद म्हणजे एका व्यक्तीचा नाही, एका कुटुंबाचा नाही, कोण्या एका समाजाचा नाही, एका धर्माचा नाही, एका जातीचा नाही, एका वर्ण आश्रमाचा नाही. वेद अनंत आहे. वेदाची व्याप्ती अनंत आहे. वेद कोण्या वर्गवाऱ्याचा नाही, कोण्या देशाचा नाही. वेद किंवा पृथ्वीचाच निर्णय देत नाही, पृथ्वीवरलाच नाही, एका ग्रहाचा नाही, एका कुटुंबातला नाही, एका सूर्यकुलाचा नाही, एका ब्रह्मांडाचा नाही. वेद अनंत ब्रह्मांडाचं विश्लेषण करणार आहे. ब्रह्मांड किती होते जाते तरी वेद तसाच राहतो. म्हणून वेद अनादि, कारण वेद अपुरुषी आहे, वेद अनादि आहे. आणि वेद हा सर्वांसाठी कल्याणाचा आहे. म्हणून त्यात पुरुष बुद्धीमध्ये स्वाभाविक असलेले भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णपाठव हे दोष नाहीत. असा वेद पुरुष नारायण, वेद नारायण पुरुष आहे, नारायण स्वरूप आहे. वेद ज्ञान स्वरूप आहे. म्हणून असा वेद अनादि, अपुरुषी आहे आणि अलौकिक आहे. ही त्याची वैशिष्ट्य आहेत वेदाची. म्हणून पुरुष बुद्धीचा नाही तो, कारण पुरुष बुद्धीमध्ये स्वाभाविक दोष असतात. पुरुष किती हुशार असला, किती शिकलेला असला, किती पंडित असला, किती व्याख्याता असला, किती गुरु असला व्यक्ती, तरी व्यक्तीची बुद्धी सीमित असते. व्यक्ती दोष असतात.
व्यक्तीची बुद्धी बदलते, क्षणाक्षणा पालटते रंग. म्हणून व्यक्तीला वेदाची सर येणार नाही कोणी झाला तरी. कारण व्यक्तीमध्ये पुरुष बुद्धीचे दोष असतात. कुठले दोष? तर भ्रम असतो व्यक्तीला, प्रमाद होतो व्यक्तीकडून, विप्रलिप्सा असते व्यक्तीच्या अंतःकरणात, आणि कर्णपाठाव असतात त्या व्यक्तीच्या अंतःकरणात. ह्या दोषानं युक्त ज्ञान असते व्यक्तीचं. किती जरी व्यक्ती बलाढ्य झाला, विज्ञानी झाला, लोकापर लोकांचं ज्ञान झालं, योगी झाला, काही मोजक्या लोकांचा गुरु झाला, जगात मान्यतेला प्राप्त झाला, तरी व्यक्ती असतो तो. व्यक्तीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णपाठाव हे दोष असतात असं गुरुजी सांगतात. भ्रम असणं म्हणजे विपरीत ज्ञान असतं. कधी बरोबर असतं, कधी त्याचं विपरीत बी होते. व्यक्तीला भ्रम असू शकतो, म्हणजे त्याच्या कळण्यामध्ये दोष येतो भ्रमाचा आहे. कारण त्याला कळालं, ते कळालेलं बरोबरच आहे असं नाही तर तो भ्रम देखील निघते. जसं स्वप्नात कळालेलं आपल्याला वाटतं की हाय सूर्य पाहा लागलो मी, ते जागा झाल्यावर कळतं की आपला भ्रम होता, सूर्य नव्हता. ध्यानात घ्या गोष्टी, ध्यानात घ्या गोष्टी. परशुरामचंद्रानं सुद्धा नाटक करून दाखिलं तसं. हरणच आहे, मी हरणाला मारायला चाललो तिथे चोरी करण्यासाठी, सुवर्ण हरणाला मारायलो असंच दाखिलं त्यांनी. बाण लागला तेव्हा राक्षस होऊन पडला खाली, अरे तो भ्रम निघला. अशा बऱ्याच जागेवर कथा आहेत. म्हणून व्यक्तीला जे कळाले ते किती जरी ठाम असला, किती जरी तो हात वर करून सांगत असला तर तो भ्रम असू शकतो. कारण भ्रांतीत आहे, व्यक्ती भ्रांतीत असतो. व्यक्तीला भ्रम होऊ शकतो, होतो, तो विपरीत ज्ञानात पडू शकतो. एक असल्याला त्याला दुसरंच दिसू शकते, ते दिसल्याला तसं नसते, दुसरंच असते. बहुतेक असं होतंय. आपल्याला तरी आता भ्रमात आहे, आपल्याला पृथ्वी दिसायली, पृथ्वी नाही दिसायला लागली, भ्रम येतो. आपल्याला पृथ्वी स्थिर दिसायली, फिरायला लागलेली सांगायला लागले विज्ञानवादी. आपल्याला पृथ्वी सपाट दिसती, गोल सांगतात विज्ञानी, भौतिक शास्त्रावर. म्हणजे भ्रम आहे. आपल्याला पृथ्वी सपाट दिसते हा भ्रम आहे, आपल्याला पृथ्वी स्थिर दिसते हा भ्रम आहे. वेदांत सांगते तुम्हाला पृथ्वी दिसते हा भ्रम आहे. गोलन सपाट हे पुढे जाऊ द्या, हे तर पुढचे कार्यातले त्याचे विभाग सांगायले तुम्ही. पृथ्वी दिसायली हाच भ्रम आहे, पाणी दिसायला हाच भ्रम आहे, सूर्य दिसायला हाच भ्रम आहे, तुम्हाला शरीर मिळालेले दिसायला हाच भ्रम आहे, तुम्हाला सुख दुःख व्हालीत हाच भ्रम आहे, तुमचे जन्म मरण झालीत हाच भ्रम आहे. भ्रम आहे. तुम्ही बोलायला लागले हा भ्रम आहे, तुम्ही ऐकायला लागले हा भ्रम आहे, तुम्ही मनुष्य वाटायला लागले हा भ्रम आहे, तुम्ही जीव झाले हा भ्रम आहे, तुम्ही जगात आहे हा भ्रम आहे. भ्रम असू शकतो, आणि भ्रम हा लय कसोटीचा आहे. निभ्रांत फक्त संत आहे, निभ्रांत फक्त वेद आहे. म्हणून वेदातलं बोलणं सर्वतोपरी अंतिम निर्णय. वेदात दोष नाही कोणता, भ्रम दोष नाही, प्रमाद दोष नाही. प्रमाद म्हणजे चूक, किती बिनचूक वागणारा असला तर चूक होत असते व्यक्तीकडून, अपराध होत असतो. आणि वेदात तसा, वेदात चूक नाही, वेदाला भ्रम नाही, वेदात चुका नाहीत, वेदात विप्रसा नाही, आणि एकदा वेदात कर्ण पाठवणं हे दोष नाही. विप्रलिप्सा म्हणजे असलेले दोष झाकविणं, दोष झाकविणं विप्रलिप्सा आहे. आणि कर्ण पाठाव गुण दाखविणं, नसलेले गुण दाखविणं अकर्ण पाठाव. वेदात ते नाही. हे अहंकाराचे आश्रित दोष असतात. व्यक्ती म्हटले की अहंकारी असतो, अज्ञानी असतो, आणि अज्ञानात अहंकार असतो, आणि अहंकाराचे आश्रित हे दोष असतात. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्ण पाठव.
अज्ञानामुळं भ्रम असतो, अहंकारामुळं चुका होतात, प्रमाद घडतात. आणि अहंकार असल्यामुळं अहंकार दुखू नये म्हणून तो दोष झाकीत असतो, विप्रलिप्सा. आणि अहंकार असतो, अहंकाराला मोठेपणा पाहिजे असतो म्हणून तो गुण दाखीत असतो नसलेली. जे येत नाही ते बी येतंय असं दाखीत असतो, जे त्याच्या जवळ नाही ते बी त्याच्या जवळ आहे असं दाखीत असतो, गरीब असून श्रीमंत दाखीत असतो, शक्ती नसून शक्ती दाखीत असतो, बुद्धी नसून बुद्धी दाखीत असतो, सौंदर्य नसून मेकअप करू करू सौंदर्य दाखीत असतो. ध्यानात गोष्टी म्हणून नाही ते दाखविणं करणं पाठावे, आणि आहे ते दोष झाकीनं ही प्रलिप्सा आहे. आणि चुका होणं बोलताना, सांगताना, कळताना, दुसऱ्याच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत अप्रमाद आहे. आणि जसं आहे तसं नाही करणं हा भ्रम आहे. म्हणून भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्ण पाठाव हे व्यक्तीच्या ठिकाणी पुरुषी दोष आहेत, आणि वेद अपुरुषी असल्यामुळं ह्या दोषानं रहित आहे. हे दोष वेदात नाहीत, म्हणून वेदाचं बोलणं निर्दुष्ट आहे, वेदाचं बोलणं अपुरुषी आहे, म्हणून सर्वाला घेण्यासारखे ग्राह्य, सर्वाच्या कल्याणाचे वेद, आणि ते वेदच शब्द आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणतात महाराज. म्हणून शब्दाचा असं ज्ञानोबारायानं, किंबहुना साखरे महाराजानं, गुरुजीनं असं वेदाचं अवर्णनीय असं वर्णन केलेलं आहे. शब्दाचं वर्णन आहे, शब्दच वेद आहेत. आणि ते शब्द बोलण्याचं आपल्याला योग आला, ते ऐकण्याचे योग आला, आपलं सुद्धा भाग्यवान आहेत की त्या ज्याच्यात वेदाचा उहापोह होतो अशा मनुष्य देहात आपण आहेत. ज्याच्यात वेदाचा उहापोह होतो अशा साधक आहात, अशा मुमुक्षुत, अशा श्रवण करणारात, अशा धार्मिक प्रवृत्तीच्या मंडळीत आपण आज आहेत. ही धन्य आनंदाची सापडली वेळ. म्हणून वेद कल्याणकारी, वेद अपुरुषी, वेद अलौकिक आहे, वेद निर्दोष आहे. आणि अशा वेदाचे अधिकारी आहेत आपण, शब्दाचे. ते शब्द वेदाचे आपल्याकडे यायला लागलेत, माध्यमातून कव्हायला यायला लागलेत. उपनिषदाच्या माध्यमातून, स्मृतीच्या, श्रुतीच्या, पुराणाच्या, गाथ्याच्या, ज्ञानेश्वरीच्या, विचारसागराच्या, अमृतानुभवाच्या, पंचीकरणाच्या, विचारचंद्रोदयाच्या माध्यमातून आपल्याकडे यायला लागले, संतांच्या माध्यमातून, मुखातून आपल्याकडे यायला लागले. आणि आपण ते ऐकायलो तर आपल्याला ती आवडायली. म्हणून ही धन्यता आहे महाराज, अशा प्रकारच्या अलौकिक वेदाचं श्रवण घडावं, त्याचं महत्व कळावं, त्याचा उपयोग व्हावा. म्हणून ज्ञानोबारायासारख्यानं म्हणा की बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदू, आरसा नव्हे तर खरोखरच आरसा आहे. मला वाटतं वेळ झालेला आहे, पुढचा विषय उद्या पाहू. इथंच थांबलं तर चालेल का महाराज? ठीक आहे. हा बाबा, थांबूया आपण. हो ठीक आहे, ठीक आहे. हो 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 महाराज, चालेल. हो. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, श्री रंगनाथ महाराज की जय, श्री मुरलीधर महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय, सब संत